या दिवशी हराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र वाहने अमावास्येला करावयाची विशेष सेवा. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, वाहनामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावास्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तीचा, घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना उजळा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोला, नारळ, गोरक्ष, चिंच व किंवा कोहळा बांधावा. गोरक्ष, चिंच, आसोला, नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. आसोला, नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला, नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान ज्याचे वडील नाहीत त्यांनीच करावे. अमावास्येच्या दिवशी 11 ते 12:30 वाजता दरम्यान जानवे, जोड, सव्वा पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. शक्यतो अमावास्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. मैत्रिणींनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.